नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण पाहणार आहोत एक नवीन मराठी कथा. कथेचे नाव आहे प्रेमाचे नाते. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण कथेस सुरुवात करू. सुजाता ही आई-वडिलांच्या निधनानंतर मामा मामींच्या छायेखाली लहानाची मोठी झालेली मुलगी. लहानपणी अपघातात तिचे आई-वडील गेले. सुजाता मामीच्या त्रासात लहानाची मोठी झाली. तिची मामे भावंडे नितीन आणि सुप्रिया मात्र तिच्याशी खूप प्रेमाने वागत, त्यामुळे मामीच्या त्रासाकडे तिने जास्त लक्ष दिले नाही. सुजाता दिसायला सावळी पण नाकाडोळ्याने छान व गोंडस होती. रूपाने देखणी होती. वयात आल्यावर मामाने स्थळ बघायला सुरुवात केली. सुजाता पदवीचे शिक्षण घेत होती. तिला पहिले स्थळ पुण्यात राहणाऱ्या अथर्वचे आले. दिसायला देखणा, उंच, रुबाबदार व पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला अथर्व सुजाताला खूप भावला. अथर्वच्या आईवडिलांना पण सुजाता सून म्हणून आवडली. लग्न पक्के ठरले. हळूहळू लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. एकत्रच लग्नाचा बस्ता बांधायचा ठरला होता. अथर्व व सुजाताची भेट होणार होती. सुजाता खूप उत्सुक होती आणि मनातून तेवढीच घाबरूनही गेली होती. दोघात काय बोलणे होईल याचा विचार सुजाता करत होते. अथर्वच्या घरचे व सुजाताकडचे सर्वजण एकत्र येऊन कपड्यांची खरेदी सुरू झाली. मात्र सुजाताला वाटले होते अथर्व स्वतः पुढाकार घेऊन तिच्याशी बोलेल. मात्र तिची घोर निराशा झाली. कपडे, भांडी, सोने यांची खरेदी जवळपास 4 दिवस चालली, पण अथर्व काही सुजातासोबत बोलला नाही. सुजाताच्या मनात अनेक विचार येऊन गेले, पण लग्ना अगोदरच्या विधी चालू झाल्या. यात लग्नाचा दिवस कधी उजाडला हे तिला कळलेच नाही. सुजाता व अथर्वचे लग्न झाले. घरात अथर्व, त्याचे आईवडील व त्याची लहान बहीण अक्षदा आणि काही पाहुणे मंडळी होते. लग्नानंतरचे विधी तसेच देवदर्शन आटोपले. आलेले पाहुणे आपापल्या घरी परतले, तरी अथर्व सुजाताचे बोलणे झालेच नाही. पूजा झाली. दोघांची लग्नानंतरची पहिली रात्र होती. अथर्व खूप वेळाने खोलीत आला. सुजाताने वाट पाहून अथर्वला न बोलण्याचे कारण विचारले. अथर्वचे बोलणे ऐकून सुजाताला धक्काच बसला, कारण त्याच्या ऑफिसमधल्या चित्रा नावाच्या मुलीवर खूप प्रेम होते, पण घरच्याच्या दबावाखाली त्याने सुजाताशी नाईलाजाने लग्न केले. सुजाताच्या पायाखालची जमीनच सरकली. माहेरी जाणे शक्य नव्हते. मामीने तिचे जगणे मुश्किल करून टाकले असते. अथर्वने तिला त्याच्या घरी राहण्याची मुभा दिली, मात्र दोघात कोणतेच नाते होणार नाही असे सांगितले. हळूहळू दिवस जात होते. सुजाताला अथर्वच्या घरच्या रीतीभाती, रोजचे रुटीन याची सवय झाली व त्याच्या आवडीनिवडी तिला समजत गेल्या. आईच्या सांगण्यावरून तो तिला अधूनमधून बाहेर फिरायला व जेवायला घेऊन जात असे. हळूहळू त्या दोघात मैत्रीचे नाते तयार झाले. अथर्वला सुजाताची सवय लागली. ती अथर्वच्या सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवून त्याची काळजी घेऊ लागली. त्याला हवे नको ते पाहू लागली. अथर्वला पण सुजाताची सवय होऊ लागली. काही दिवसांनी मामा सुजाताला माहेरपणासाठी घेऊन जायला आला. सुजाता जाणार म्हटल्यावर अथर्व हिरमुसला होता. सुजाताला अथर्वच्या वागण्यातला बदल जाणवत होता. सुजाता माहेरी गेली. इकडे मात्र अथर्वला सुजाताची आठवण येऊ लागली. त्याला तिची ओढ सतावू लागली. सुजाताची पण तिकडे हीच अवस्था होती. 2 दिवस वाट पाहून अथर्वने न राहून सुजाताला आणायला गेला. त्याला पाहून सुजाताचा आनंद गगनात मावेना. दोघेही घरी परतले. जेवण आटोपल्यावर सुजाता खोलीत आली. अथर्व तिची वाट पाहत बसला होता. आज अथर्वने सुजाताला चित्राला सोडून कायम तिच्यासोबत राहण्याचे वचन दिले व तिची माफीसुद्धा मागितली. सुजातानेही अथर्वला मोठ्या मनाने माफ करून टाकले. आज खऱ्या अर्थाने अथर्व आणि सुजाता एकरूप झाले होते. सुजाता आणि अथर्व एकमेकांसोबत आनंदाने राहू लागले. अशी होती आजची कथा.
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा व अशा नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.